रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काय सर्वप्रथम नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून मागील 10 वर्षापासून या जिल्ह्यामध्ये काम करत आहे. या ठिकाणी 10 वर्ष या मतदारसंघाचं खासदार म्हणूनही प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळाली आणि मागील 10 वर्षामध्ये आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभेत ज्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना मी राबवलेल्या आहेत. आपल्या मतदारसंघात सगळ्यात मागासलेला विधानसभा मतदारसंघ हा धडगाव अक्कलकुवा असल्याने या ठिकाणी अनेक विकासाची कामं प्रामुख्यानं ज्या गावांमध्ये स्वातंत्र्यापासून तर 70 वर्षापर्यंत वीज पोचली नव्हती अशा गावपाड्यांपर्यंत वीज पोचवण्याचं काम मी केलंय. अनेक गावांपर्यंत पाड्यांपर्यंत रस्त्यांची सोय आहे. बेघरांना घरकुलं मिळवून देण्याची योजना असेल. माता भगिनी ज्या वर्षानुवर्ष चुल्यावर स्वयंपाक करतायत त्यांना उज्ज्वला योजनेमधून 2.5 लाख गॅस कनेक्शन अशा अनेक वेगवेगळ्या योजना मी आपल्या लोकसभा मतदारसंघात राबवत असताना सर्वात जास्त या योजना धडगाव अक्कलकुव्यात राबवल्या. कारण मागील अनेक वर्षांपासून या मतदारसंघामध्ये विकासाची कामच झालेली नव्हती. किंबहुना जे कुपोषण, माता मृत्यू, बाल मृत्यूचं जे प्रमाण आहे आणि आपण वारंवार बघतो की नंदुरबार जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात नेहमीच बातमींमध्ये येतं. एखादी माता असेल तिला झोळीमध्ये टाकून हॉस्पिटलपर्यंत घेऊन गेलं जातं किंवा मग जे बालकं आहेत ते कुपोषणाने वारले अशा प्रकारच्या बातम्या या मागच्या काळात खूप यायच्या आणि म्हणून हा प्रश्न दूर झाला पाहिजे या दृष्टीनं मी एक आराखडा आपल्या जिल्ह्याचा तयार केला आणि त्यामध्ये प्रामुख्यानं धडगाव अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघावर फोकस करत या ठिकाणी कुपोषण, माता मृत्यू, बाल मृत्यू हे असे प्रश्न जे आहे हे सुटले पाहिजे या दृष्टीनं आम्ही अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं कामाला सुरुवात केली. अनेक ठिकाणी PHC चं बांधकाम केले, अनेक ठिकाणी आम्ही सबसेंटर सुरू केले आहे, अंगणवाडींची संख्या वाढवली, पाड्यांना मिनी अंगणवाड्या दिल्या. असे अनेक महत्त्वाचे जे प्रश्न होते ते मार्गी लावण्याचा प्रयत्न मी केलाय. एवढं करून देखील मी हे नाही क्लेम करणार की 100% विकास त्या ठिकाणी झालेला आहे. अजून खूप काम करण्याची तिथे गरज आहे आणि म्हणून हा मतदारसंघ आपण भारतीय जनता पार्टीला सोडावा अशी मागणी आमची पहिल्या दिवसापासून होती, जेणेकरून तिथे अनेक विकासाची कामं आम्हाला करता येतील. एकीकडे ज्या वेळेला आम्ही ही मागणी केली तर दुसरीकडे नंदुरबार विधानसभा मतदारसंघ जो भारतीय जनता पार्टीला सुटलेला आहे या ठिकाणी शिवसेना शिंदे गट हे पूर्णपणे काँग्रेसच्या उमेदवाराच्या मागे उभं राहून या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराचा खुलेआम प्रचार काँग्रेसचे कार्यकर्ते कमी दिसतात आणि शिवसेना शिंदे गटाचेच कार्यकर्ते काँग्रेस उमेदवाराबरोबर आज फिरत आहे आणि अशाच प्रकारे शिवसेना शिंदे गट नंदुरबार मधला यांनी लोकसभेमध्ये देखील काँग्रेसच्या उमेदवारासाठी जाहीरपणे प्रचारात सहभागी झाले. इथले जे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत यांनी तर त्यांच्या स्वतःच्या ग्राउंडवर काँग्रेसच्या नेत्यांच्या सभेचं आयोजन असेल किंवा आयोजनाची पूर्ण जबाबदारी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाराची ही शिवसेना शिंदे गटाच्या इथल्या स्थानिक नेत्यांनी केली. आजही जसं लोकसभेला त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जी भूमिका घेतली तसं आजही नंदुरबारमध्ये ते भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये काम करताना दिसत आहे. ही गोष्ट आम्ही वरिष्ठांच्या देखील लक्षात आणून दिली, पण तरी सुद्धा शिवसेना शिंदे गट हे या ठिकाणी कंटिन्यू काँग्रेसच्या प्रचारामध्ये सक्रिय झालेले आहे आणि त्यामुळे मीही हे ठरवलं की जर या ठिकाणी नंदुरबार विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधात शिवसेना शिंदे गट जर काँग्रेसला मदत करत असेल तर आम्ही देखील अक्कलकुवा मतदारसंघ जिथे शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आहे त्या ठिकाणी आम्ही देखील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे त्यांचं प्रचार करणार नाही. पण आम्ही गद्दार नाही आहोत, आम्ही काय काँग्रेसचा प्रचार यांच्यासारखं करणार नाही
आम्ही त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करू आणि निवडून येऊ आणि निवडून आल्यानंतर आमचं सरकारला पाठिंबा देऊ. ताई, त्या मतदारसंघाचा सर्वात जो प्रमुख प्रश्न आहे की वाट नाही, त्या ठिकाणी जो पेशंट असतो त्याला बांबुलन्स हा नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागाला लागलेला एक कळंक आहे. तो पुसण्याचा आपण प्रयत्न करणार, कसं पाहणार त्याकडे? नक्कीच अनेक महत्त्वाचे प्रश्न आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं दळणवळणाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सुटावा यासाठी मी खासदार असताना देखील महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांच्याकडे देखील मागणी केली होती की पाड्यापाड्यांपर्यंत रस्त्याचं एक जाळं उभं राहिलं पाहिजे. कारण आपल्याकडे शासन निर्णयाप्रमाणे जेवढे रस्ते होतात ते फक्त एकतर जिल्हा परिषदचे रस्ते असतात, विलेज रोड असतात, जिल्हा मार्ग असतात किंवा हायवे असतात, स्टेट हायवे किंवा नॅशनल हायवे. पण पाड्याला जोडण्यासाठी अशी कुठलीही योजना महाराष्ट्रामध्ये नव्हती. गावित साहेबांनी आता भगवान बिरसा मुंडा पाडेजोड रस्ता योजना आणल्यामुळे प्रत्येक पाड्यापाड्यापर्यंत आता रस्ते होणार आणि रस्ते झाले की आपोआप त्या ठिकाणी विकास पोचेल असा माझा विश्वास आहे. तर कसं पाहता या दृष्टीकडे तुम्ही? मी 10 वर्ष खासदार म्हणून त्या मतदारसंघात या दोघंही प्रतिनिधींपेक्षा जास्त काम केलेले आहे आणि त्यामुळे प्रत्येक गाव पाड्यापर्यंत विकासाच्या योजना या मी पोचवलेल्या आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की मी केलेल्या कामामुळे लोक त्या ठिकाणी मला निवडून देतील. आम्ही गाव पाड्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू, कारण वेळ कमी आहे म्हणून किती गावं कव्हर होतील किंवा किती पाडे कव्हर होतील याचं आम्ही नियोजन करून माझा प्रयत्न राहील की प्रत्येक जिल्हा परिषद गटात माझा एकदा तरी त्या ठिकाणी जाता आलं पाहिजे. उद्यापासून आम्ही प्रचाराची सुरुवात करणार आहोत आणि देवगोईला जे आमचे देवमोगरा मातेचं मंदिर आहे तिथून आम्ही प्रचाराचं नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करणार आहोत.